आज आपण खमंग भरलेली मिरची करत आहोत। अप्रतिम अशी ही मिरची झटपट तयार होते। वजनी अर्धा किलो या अशा मोठ्या पोकळ हिरव्या मिरच्या घेतल्यात। या साईजला मोठ्या आणि आतून पोकळ असतात। स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मध्ये याला अशा आपल्याला चिऱ्या द्यायच्या आहेत। समजा जर आतमध्ये बिया असतील तर त्या काढून घ्या। इथे नारळ घेतलेला आहे एक पूर्ण, त्याच्यामध्ये हिंग, हळद, जिरे पावडर, अख्खे जिरे आणि लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घातले। छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या मिरच्या आपण कापून घेतल्या होत्या त्यामध्ये गच्च भरायचं आहे। दाबून दाबून जितकं तुम्हाला भरता येईल तितका जास्त आतमध्ये हा मसाला भरायचा आहे। झटपट होणारी आणि अप्रतिम चवीची अशी तोंडी लावण्यासाठी छान अशी मिरचीचा प्रकार आहे। बाजूला पॅन गरम केले, 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतले। आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मध्यम आचेवरती सगळ्या मिरच्या तुम्हाला रचून ठेवायच्या आहेत। वरती पॅनचं झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूनी आपल्या खरपूस रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मिरच्या पॅनमध्ये टाकाल ना, खूप जास्त चमचा नका लावू, नाहीतर त्याच्या आतला जो मसाला आहे हा निघून जातो। झाकण ठेवलं आहे 5 मिनिटांनी त्याची दुसरी साईड जी असते ती पलटून घेतलेली आहे। बघा किती छान खमंग असा रंग आलेला आहे। किचनमध्ये खूप छान वास येतो। दोन्ही बाजूने खरपूस झाल्यानंतर ह्याचा जो रंग आहे हा हलकासा बदलतो, म्हणजे मिरच्या या पूर्णपणे शिजून झालेल्या आहेत। उरलेला थोडासा जर मसाला असेल तर तो वरती टाकायचा आहे। परत अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। चटपटीत झटपट होणारी अशी ही मिरच्यांची रेसिपी आपली तयार झाली। आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब